मित्र आपण मुंबईच्या पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण पाहत आहोत. मॅथचे क्वेश्चन आहेत. तर पहिला क्वेश्चन आहे 1 ते 10 पर्यंतच्या अंकांची क्रमवार बेरीज किती. आता क्रमवार बेरीज विचारल्याचं स्ट्रक्चर आहे n गुणिले n प्लस 1 भागिले 2. मग आता इथं n काय आहे, n बरोबर 10 आहे गुणिले n प्लस 1 म्हणजे 11 भागिले 2. मग 10 1 ला गुणलं तर 10 येते 0 1 इथं 10 1 10 आणि 1 11 110 भागिले 2 बरोबर किती येते 55. याचा आन्सर ते 55. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे एक दोरी 6 ठिकाणी कापली असतात तिचे किती तुकडे होते. आता 1 2 3 4 5 6 किती झाले 1 2 3 4 5 6 7 किती तुकडे होते 7. नंतरचा क्वेश्चन आहे 5 नंबरचा क्वेश्चन आहे 4 क्रमवार विषम संख्येची सरासरी 76 आहे तर खालीलपैकी सर्वात मोठी विषम संख्या कोणती. आता 4 क्रमवार विषम संख्यांची सरासरी ही मधली संख्या असते. मग मधली संख्या 76 आहे आणि 4 संख्येची सरासरी. मग पहिली काय आहे 75, त्याच्या अगोदर काय आहे 73, ठीक आहे, आणि याच्यानंतर काय आहे 77 आणि त्याच्यानंतर 79. हे 2 आणि हे 2 हे 4ची सरासरी 76 ही सरासरी मधली संख्या असते. दोन्ही संख्येच्या मधली संख्या विषम संख्या सरासरी असते. मग सगळ्यात मोठी विचारली सगळ्यात मोठी काय येईल 79. हे लास्टला खाली आन्सर आहे त्याचा 79. हां, आता लक्षात ठेवा मित्र, हा जो क्वेश्चन आहे ना, हा क्वेश्चन असा आहे 25 मायनस 169. आता लक्षात ठेवा 13चा वर्ग 25चा वर्ग 625 आहे मायनस 13चा वर्ग 169. 13चा वर्ग 169 मग दोघं मायनस करायचे 25 मायनस 13 12. याचा आन्सर ते 12. त्याच्यानंतरचा 27 नंबरचा क्वेश्चन आहे 2 माणसे एक काम 6 दिवस करतात. 2 माणसे एक काम 6 दिवसात करतात तर तेच काम 4 माणसे किती दिवसात करतील. आता याचं स्ट्रक्चर आहे पहिले माणसं गुणाला पहिलं काम. आता पहिलं काय 2 माणसे एक काम 6 दिवसात करतात, त्यांचं काम 6 दिवसात आहे. तर तेच काम 4 माणसे किती दिवसात करतात. हे 6 आहे. 2 माणसे एक काम 6 दिवसात करतात तर 4 माणसे किती दिवसात करतात. आता याचा दोन्हीचा गुणाकार 6 2 12 12 भागिले 4 4 3 12 किती दिवसात करतील ती 3 दिवसात. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे एक संख्या 20 ने वाढविल्यास 180 होते तर ती संख्या कोणती. आता एक संख्या समजा एक संख्या किती 100 कितीने वाढवली 20% वाढवली तर 120 झाली. 100 होती ती 20% वाढवली 120 झाली तर वाढविल्यास 180 होते. 20% वाढवली 20% वाढवली 100 आहे एक संख्या ती 20% वाढवली म्हणजे 120 केली तर 180 होते. किती होते 180. तर ती संख्या कोणची. मग काय करायचं क्रॉस गुणाकार करायचा. 180 गुणिले 100 भागिले 120 0 काढला मग 4 3 12 3 न भाग जाते 3 चूक 12 3 सका 18, ठीक आहे. मग इथं 4 इथं झाले 60 आणि 10 ठीक आहे. इकडे घेऊ आपण 60 गुणिले 10 भागिले 4, ठीक आहे. 4 1 4 15 चूक 60, ठीक आहे. 15 आणि 15 गुणिले 10 बरोबर किती झाले. हे 15 गुणिले 10 150 150 150 त्याचा आन्सर आहे.
तर पुढचा क्वेश्चन आहे मित्रांनो, 1.5 किलोमीटर प्लस 50 मीटर प्लस 50 सेंटीमीटर बरोबर किती किलोमीटर, किलोमीटरमध्ये करायचं आहे. मग आता लक्षात ठेवा, 1.5 किलोमीटर म्हणजे 1500 मीटर प्लस 50 मीटर प्लस 5 सेंटीमीटर, प्लस 5 सेंटीमीटर. ठीक आहे. मग आता हे झालं 1.500 बरोबर, आणि हे 5, मग त्याचा आन्सर येईल 1.5505, 1.5505 किलोमीटरमध्ये येईल, किलोमीटरमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतरचा पुढचा क्वेश्चन आहे, एका परीक्षेत एका मुलास 700 पैकी 504 गुण मिळाले, 700 पैकी 504 गुण मिळाले, तर त्याला किती टक्के गुण मिळाले. आता 700 पैकी 504 मिळाले, तर किती टक्के मिळाले. 0 काढला, 0 काढला, 0 काढला, किती राहिले. 504 भागिले 7, 7 7 49, 1 उरला, 4 घेतले, 14 झाले, 7 दूनी 14, 72%. त्याच्यानंतरचा पुढचा क्वेश्चन आहे, एका शिवणयंत्राची छापील किंमत, एका शिवणयंत्राची छापील किंमत 2400 रुपये आहे. दुकानदाराने छापील किंमतीवर 10% सूट दिली तरी त्यास 8% नफा होतो, तर शिवणयंत्राची किंमत किती. आता मला सांगा, छापील किंमतीवर सूट किती दिली. 10%. ठीक आहे. मग आता 2400चे 10%, 0 काढला, 0 काढला, 0 काढला, किती आले. 240. 10% सूट दिली म्हणजे किती. 240 रुपये सूट दिली. मग मला सांगा, 2400 मधून 240 मायनस केले तर बरोबर 2160 उरतात. बरोबर आहे. 240 मधून 2400 मधून 240 मायनस केले तर 2160 उरतात. आणि पुढं काय विचारलं आहे, तरी त्यास 8% नफा राहतो. मग 100चे 8%, 100चे 8% बरोबर किती. 108. 100चे 8% म्हणजे 108 ना. बरोबर आहे. मग 100चे 108, तर त्याला नफा किती राहते. 2160. 100चे 108% म्हणजे 108, तर त्याला नफा राहते 2160. ठीक आहे. मग 100 गुणिले 2160 भागिले 108 करायचा. 2160 गुणिले 100 भागिले 108 करायचं. ठीक आहे. भागिले 108 करायचं. आता अर्धे की 2 भागितलं 50 येत आहे, 2 भागितलं 54 येत आहे. ठीक आहे. आता याला 18 भागित जाते, 18 त्रिक 54. ठीक आहे. याला पण 18 भाग जाते, 18 1 18, 3 उरले. ठीक आहे. हे 6 वर घेतले, 36 झाले. 18 2 36. ठीक आहे. 18 2 36, किती उरले. 0 उरले, 0 उरले. ठीक आहे. इथे 120 झाले, 120 आणि हे 50. ठीक आहे. हे वरचे 120, मग 120 गुणिले 50 भागिले 3, 3 त्रिक 9, 3 चूक 12, किती उरले. 4 आणि 5, 4 पंच 20, आणि हा 0 बाकी होता तो 200, आणि हा एक 0 बाकी 50 वरचा 2000 त्याचा आन्सर येते. परत एकदा सांगतो, लक्ष द्या मित्रांनो, एका शिवणयंत्राची छापील किंमत 2400 रुपये. किती. 2400 रुपये. दुकानदाराने त्यास छापील किंमतीवर 10% सूट दिली. ठीक आहे. मग 2400चे 10% किती झाले. 240 रुपये झाले. बरोबर आहे. मग मला सांगा, तरीही त्यास 8% नफा झाला. 240 रुपये किती झाले, सूट झाली 2400तले. मग 2400 मायनस 240 जर केलं तर किती उरते. बरोबर. 2400 मायनस 240 जर केलं तर 2160 उरते. 2160 रुपये. 10% सूट दिला तरी ते 2160 रुपये होते.
छापील किमतीवर 21.60. तरी त्यास 8% नफा राहतो दुकानदार, 8% नफा राहतो. ठीक आहे. मग 100चे 8%, 100चे 8% बरोबर किती? 108. ठीक आहे. मग किती रुपयाचे 2160 होतील? 2160. मग काय करावं लागेल? 100 गुणिले 2160 भागिले 108 करावं लागेल. ठीक आहे. मग हे बघा 2160 गुणिले 100 भागिले 108. आता याला 2 भागितलं ते हे 54 होते आणि याचे 50 होते. झालं क्लिअर? आता 18 याला भाग जाते, 18 त्रिक 54 आणि याला पण भाग जाते, 18 एक 18, 3 उरतात तर 3 उरते, 3 इकडे घ्यायचे, हे 36 होतात, 3 इकडे घ्यायचे 36 होतात, 18 2 36, 0वरती जाते, 120 झाले. 120 आणि हे 50, मग 120 हे 50 गुणिले 50 भागिले 3. मग 3 परत भाग जाते, 3 चूक 12, किती उरले? 40 गुणिले 50. मग 40 गुणिले 50, 4 पंचे 20, 20 आणि 2 0, 2000. 2000चा आन्सर आहे ते. त्याच्यानंतरचा पुढचा क्वेश्चन, बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे. जर शिक्षक दिन मंगळवारी आला असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती कधी असेल? आता शिक्षक दिन कधी असते? शिक्षक दिन असते 5 सप्टेंबरला, बरोबर आहे, आणि गांधी जयंती असते 2 ऑक्टोबरला. ठीक आहे. मग 5 सप्टेंबरला तर ते 25 दिवस, सप्टेंबरचे 25 दिवस आणि ऑक्टोबरचे 2 ऑक्टोबरला गांधी जयंती असते, म्हणजे 27 दिवस. 25 + 2 बरोबर 27 दिवस, बरोबर आहे. मग 27 भागिले 7, 27 भागिले 7, 7 त्रिक 21, 21 दिवस, 7 त्रिक 21, 21 दिवस होऊन जातात. बाकी किती राहतात? बाकी राहतात 6 दिवस. 27ला 7नं भागितलं तर 3नं भाग, 27 त्रिक 7, 7 त्रिक 21, 21च होते ना. मग तरी 6 दिवस बाकी राहतात. मग 6 दिवस बाकी राहतात तर 6 दिवस मोजायचे. मंगळवार तर नंतर 6 दिवस, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार येते. मंगळवार नंतर 6 दिवस मोजायचे, सोमवार याचा आन्सर येते. त्याच्यानंतर पुढचं काटा पुढचं क्वेश्चन, घड्याळ. आज लक्षात ठेवा, घड्याळात 9 वाजून 10 मिनिटं झाली असतात. तास काटा व मिनिट काटा यांच्यात कोणाचं माप किती? आता लक्षात ठेवा, घड्याळात 9 वाजून 10 मिनिटं झाले. आता टोटल 360 डिग्रीज असते, घड्याळ 360 डिग्रीची असते, बरोबर आहे. मग आता 9 वाजून 9 ते 12पर्यंत हे 90 डिग्री झालं, 90 डिग्री झालं, बरोबर आहे. आणि हे 90 डिग्री झालं, म्हणजे इथं 10 आणि 11 एका तासामध्ये 30 डिग्रीचा फरक असतो. इथं 30 डिग्री, इथं 30 डिग्री आणि इथं 30 डिग्री, 3 3 3 3 90. आणि इथं राहील इथं 10 मिनिटं झाले, म्हणजे इथं मिनिट काटा आहे, बरोबर आहे. 2वर मिनिट काटा, इथे 1 वाजतंय. मग मला सांगा, हे 30 डिग्री, 30 आणि 30 60 आणि 30 90 आणि हे 30 डिग्री आणि हे 30 डिग्री 60 डिग्री, सॉरी हां, हे 30 आणि 30 60 डिग्री आणि 90 आणि 60 150 डिग्री. मग 150 डिग्री होईल, पण 150 डिग्री नाही होणार, कारण जर मिनिट काटा इथपर्यंत 10 मिनिटे पुढं जात असेल तर तास काटा पण थोडा पुढं जात आहे, बरोबर आहे. की मिनिट काटा 2 मिनिटे पुढे जात असेल तर तास काटा 1 अंशनं पुढे जाते. मग 10 मिनिटे पुढे गेला म्हणल्यावर तो 5 अंश पुढे गेला, 5 अंश पुढे गेला ना तास काटा 5 अंश पुढे गेला. मग टोटल किती झाले? 150 अंश झाले, 150 अंश झाले. मग 150 - 5 बरोबर 145 डिग्री जाईल पुढं. तो 3 नंबरचा त्या आन्सर 145 डिग्री पुढे जाईल.
त्याच्यानंतर हा क्वेश्चन टाईप नाही करता आला व्यवस्थित, पुढचा क्वेश्चन घेऊ. 35 नंबरचा क्वेश्चन आहे. 70 व 105 लसावी 210 आहे तर मसावी किती? आता हा क्वेश्चन मागच्या पेपरला पण झाला आहे. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या भागिले लसावी गुणिले मसावी. ठीक आहे, हे असं याचं स्ट्रक्चर आहे. मग आता पहिली संख्या किती? 70 गुणिले 105 भागिले 210. 105 105 105 210. मग राहिलं 70 भागिले 2 बरोबर 35. 35 याचा आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन. आता याचं हे बघा, 31/10 गुणिले 3/10 गुणिले प्लस 7/10. आता कसं आहे माहिती आहे का, छेद जर समान असतील तर अंशाचा गुणाकार अंशस्थानी करायचा आणि छेदाचा गुणाकार छेदस्थानी करायचा. मग 31 गुणिले 3 भागिले 10 गुणिले 10 बरोबर 3 त्रिक 9 3 1 3 93 भागिले 10 100. मग 93 भागिले 100 प्लस 7 भागिले 10 7/10 बरोबर. मग 7/10 तर याची प्लस होऊन जाईल 93 प्लस 7 100/100. याचं काय होऊन जाईल 100/100 असं होईल याचं. मग 100 म्हणून 100 काढले बरोबर 1 याचा आन्सर येईल 2 नंबरचा. त्याच्यानंतरचा पुढचा क्वेश्चन. त्याच्यानंतरचा पुढचा क्वेश्चन बघू. एक हौद एका नळाने 6 तासात भरतो, दुसऱ्या नळाने 8 तासात रिकामे होतो. दोन्ही नळ एकाच वेळेस चालू केल्यास हौद किती तासात भरेल? ठीक आहे. आता पहिल्या नळाने 6 तासात भरतो, दुसऱ्या नळाने 8 तासात रिकाम होतो. मग 6 गुणिले पहिला नळ गुणिले दुसरा नळ भागिले दुसरा नळ मायनस पहिला नळ, म्हणजे 6 गुणिले 8 असं 6 गुणिले 8 भागिले 8 मायनस 6 करायचं. मग 6 8 48 भागिले 8 मायनस 6 मग किती उरते 2. 24 2 48 24चा आन्सर आहे. ठीक आहे, 24 तासात भरेल इथेचा आन्सर आहे. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन. आता पुढचा क्वेश्चन आहे हे बघा. आई व वडिलांची एकूण वय 53 वर्ष आहे. आईचे वय वडिलांच्या 7 वर्षांनी जास्त आहे, तर वडिलांचे वय किती? आता 7 वर्षाचा फरक आहे बरोबर आहे. आता मला सांगा, जर आपण इथं ऑप्शन जर घेतलं की वडिलांचे वय 30 वर्ष, मग 30पेक्षा 7ने कमी म्हणजे 23 वर्ष, मग प्लस 23 केलं किती झालं ते 53 झालं. मग प्लस काय दोन्हीचे 53 वर्ष. जर आपण 9 घेतलं, समजा आता आपण ऑप्शननुसार घेऊ राहिलो. जर आपण 9 घेतलं, 9पेक्षा कमी होणारच नाही ना, ते 9चा ऑप्शन येणारच नाही, ते काही दिले. जर समजा आपण वडिलांचे वय 25 घेतले, मग 25पेक्षा 7 वर्षानं कमी. ठीक आहे, मग प्लस 18. ठीक आहे, मग किती होते ना 18 आणि 20 राहिले ते, हे नाही बसत. त्यामुळे हेच राईट आन्सर आहे आपण जे पहिलं काढलं होते. ऑप्शन होऊन जाऊ शकतं. त्याच्यानंतर रेल्वेचे तिकीट %5ने वाढविले, पुन्हा काही महिन्यानंतर %10ने वाढले, ते किती फरक पडेल? तर शेकडा भाड्यात किती वाढ होईल? आता 15ने वाढवले म्हणजे किती केलं 115 115% केलं ना. ठीक आहे. नंतरचा क्वेश्चन आहे की रेल्वेचे तिकीट दर %15ने वाढवले, पुन्हा काही महिन्यानंतर %10ने वाढले, तर मूळ भाड्यात किती वाढ झाली? आता मूळ भाडं किती 100 मध्ये 15ने वाढले म्हणजे किती झालं 115 बरोबर आहे. मग 115 मध्ये अजून 10% वाढलं. ठीक आहे, 0 काढला 115 11.5. मग पहिले किती वाढलं होतं 115, मग 115 प्लस 11.5
हां लक्ष द्या, 115 पहिले वाढलं, नंतर मग 11.5 प्लस 11.5 6 हां 126.5% वाढलं, बरोबर आहे. नंतर बरं का, नंतर 126.5% वाढला, ठीक आहे. आता तिच्यातून 100% 100 मायनस करायचे, पहिले 100 मायनस करायचे, कारण शेकडा वाढ विचारली ना. मग 126.5 मायनस 100 बरोबर 26.5% वाढ झाली तिच्यात. 2 नंबरचा आन्सर. साधारण व्याजानुसार कोणत्या दराने एका रकमेची दामदुप्पट 10 वर्षात होईल? आता साधारण व्याजानुसार, ठीक आहे. आता दामदुप्पट असल्यास ना 100 भागिले दर असं होते. मग साधारण व्याजानुसार कोणत्या दराने दामदुप्पट 10 वर्षात होईल? मग दर किती? 10 100 10 वर्षात. नंतरचा क्वेश्चन आहे, एक रेल्वेगाडी औरंगाबाद ते पुणे 40 किमी वेगाने जाते आणि पुणे ते औरंगाबाद 60 किमी वेगाने येते, तर रेल्वेची सरासरी लांबी किती? ठीक आहे. आता 2 गुणिले जाण्याचा वेग गुणिले येण्याचा वेग, 2 गुणिले जाण्याचा वेग, ठीक आहे, 2 गुणिले जाण्याचा वेग गुणिले येण्याचा वेग भागिले दोन्ही वेगाची बेरीज 60 प्लस 40 100, ठीक आहे. आता 0 काढला 0 काढला 0 काढला 0 काढला, 6 चूक 24 24 2 48 48 किलोमीटर प्रति तास वेग. त्याच्यानंतर एका वर्तुळाची त्रिज्या, नंतरचा क्वेश्चन आहे, एका वर्तुळाची त्रिज्या 14 सेंटीमीटर आहे, तर ते वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? 43 नंबरचा क्वेश्चन आहे. आता वर्तुळाचे क्षेत्रफळ स्ट्रक्चर काय? पाया आरचा वर्ग, मग पाया काय 22 7 आणि त्रिज्या काय 14 सेंटीमीटर गुणिले 14 गुणिले 14 14 14 का घेतले? कारण आरचा वर्ग येतो. 7 1 7 7 2 14, मग काय उरलं 22 गुणिले 2 गुणिले 14, 22 गुणिले 2 गुणिले 14 बरोबर पुढे येईल, याचा गुणाकार जर केला तर 616 येते. 616 त्याचा आन्सर आहे. एका चौरसाची परिमिती 60 सेंटीमीटर आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती? 44 नंबरचा क्वेश्चन आहे. एका परिमितीची चौरस. आता चौरस किती माहिती का? चौरस म्हणजे चौरसाला 4 बाजू असतात. किती बाजू? 4 बाजू. मग परिमिती किती आहे? 60. मग 60 भागिले 4 बरोबर किती? 60 भागिले 4 15 चूक 60, म्हणजे एक बाजू किती आहे? एक बाजू 15 सेंटीमीटर, ठीक आहे. तर त्याचे क्षेत्रफळ किती? एक बाजू 15 सेंटीमीटर. मग चौरसाचे क्षेत्रफळ कसं आहे? चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग, मग बाजू किती? 15, मग 15चा वर्ग 225, कारण चौरसाचे क्षेत्रफळाचे ना बाजूचा वर्ग. आपण पहिले बाजू काढली, परिमितीवरून बाजू कशी काढली की 60 परिमिती होती, 4 बाजू असतात, ते 60 भागिले 4 केलं, एक बाजू निघली, एका बाजूचा वर्ग काढला तर बरोबर क्षेत्रफळ निघलं. त्याच्यानंतरचा 45 नंबरचा क्वेश्चन आहे, दर साल दर सेकडा 10% दराने 450 रुपये 2 वर्षाचे सरळ व्याज किती? 450 110 गुणिले 110, 10% दराने, ठीक आहे. 2 वर्षाचे विचारलं ना. 1 2 0 काढले, 2 0 काढले, 0 काढला 0 काढला, काय उरलं 11. 11चा वर्ग 121 गुणिले 45 भागिले 10, मग 121 गुणिले 45 भागिले 10 करायचं,
तर त्याचं येते 544 544.5. ठीक आहे, 544.5 येते मायनस, तिच्यातून मायनस करायचं मग 445 बरोबर येते 100. मला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थांबू इथंच.